झाला आणि आता अल्लाबुद्दीन खान पंढरपूरकडे झेपावला. माऊलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही. ज्ञानेश्वरी सहित समाधिस्थ व्हायचं ठरवलं. निवृत्ती दादांनी शिळा सरकावली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये अज्ञानाचा अंधकार पडला. 300-350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडत राहिला. 300-350 वर्ष महाराष्ट्र एकाच आशेने पाहत होता. कुणी नामा जन्माला येतो का, कुणी एका जन्माला येतो का, कुणी ज्ञाना जन्माला येतो का, एकाच आशेने पाहत होता. 300-350 वर्ष झाली. भक्ती म्हातारी झाली. विवेक वैराग्य अवतार घेईल. शेवटी विश्वनियंताच्या लक्षात आलं. विश्वनियंतानं खाली डोकावून पाहिलं आणि मुकुटातला दुसरा मणी खाली गळाला. दक्षिण इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये पुन्हा 42 वर्षाचं भक्तीचं गारुळ उभं राहिलं की ज्यांच्या मुखातून 4-4.5 हजार अभंग प्रसवले. इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये पुन्हा भक्तिभावाचा डाव रंगला. भक्ती पुन्हा अंथरुणावरून उठली. भक्तीचा एका बाजूचा हात विवेकानं धरला, एका बाजूचा हात वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र, कर्नाटक, सौराष्ट्र फिरून आली. हीच भक्ती आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांची मन संस्कारित झाली. भाळावर चंदनाचा टिळा आला. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा आल्या. संतांविषयी, वारकऱ्यांविषयी हृदयी कळवळा निर्माण झाला. हे कुणामुळं? तर फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकोबरायांमुळे. कोण आहे जगद्गुरु तुकोबराय?